नमस्कार. श्रीरामचंद्र करुणा करुणा समुद्रा समुद्रा ध्याते ध्यातोय तुझी तुझी राजस राजस योग मुद्रा मुद्रा नेत्री नये रे तुझ तुझवीण वीण निद्रा निद्रा कै कै भेटसी भेटसी बा बा मजला मजला सुभद्रा. सुभद्रा. जय 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 रघुवीर समर्थ. सियावर रामचंद्र की जय. जय. अतिशय मंगल असा हा काळ काळ आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं नवरात्र सुरू आहे आणि चैत्र गौरीचं पण नवरात्र सुरू आहे. या शुभ मुहूर्तावर जनमंगलची एक सखी आज आपल्या बरोबर आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सत्य व धर्माच्या मार्गावर सदैव चालणारे श्रीराम, न्याय व निष्ठा पाळणारे श्रीराम, दया व करुणा यांनी भरलेले आदर्श राजा म्हणजे राम, शौर्य, धैर्य, संयम यांचा मिलाफ म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. या श्रीरामांशी अगदी अत्यंत जवळून जोडलेले म्हणजे समर्थ रामदास. समर्थ रामदासांची दासबोधाची निरूपण 265 निरूपण जनमंगलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ज्यांनी पोहोचवली त्या माननीय सौ अंजलीताई उमाळकर आज आपल्या सोबत आहेत. त्यांचं आणि सर्व रसिक प्रेक्षकांचं मी आणि भैरवीजी देशपांडे जनमंगलच्या फेसबुक ऑनलाईन लाईव्ह कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो आहे. जरी अंजलीताई आपल्याला सुपरिचित असल्या, कारण त्यांनी अतिशय म्हणजे ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला लॅपटॉपची किंवा मोबाईलची झूम मीटिंगची रेकॉर्डिंगची फारशी सवय नव्हती. त्यावेळेला 265 निरूपण आणि ते रेग्युलरली पूर्ण करणं ही जनमंगलच्या साठी केलेली एक फार मोठी सेवा आहे आणि त्यामुळे त्या आपल्या समूहातल्या सर्व सखींना नीट माहिती आहे. पण आता जनमंगल समूहापुरता मर्यादित राहिलाय कुठे, तो तर पार साता समुद्रापलीकडे पोहोचलाय. आणि म्हणून त्यांच्यासाठी अंजलीताईंचा थोडक्यात परिचय देण्याचा प्रयत्न करते. लहानपणापासूनच तशी मी त्यांना ओळखते, म्हणजे माझ्या आणि त्यांचे लहानपणापासून एक अतिशय हुशार विद्यार्थिनी आणि अतिशय पोलाईट पण अनेक गुण सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व अंजलीताईंचं आहे. पूर्वाश्रमीच्या त्या अंजली वासुदेवराव पंत, वडील राम उपासक, BSc युनिव्हर्सिटीमध्ये मला वाटतं त्यावेळेला नागपूर युनिव्हर्सिटी होती. बरोबर. हा, आणि नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये मेरिट येणं ही सोपी गोष्ट नाही, म्हणजे नव्हती त्यावेळेला तर, कारण अमरावती पण नव्हतं. वयाच्या त्या मेरिटमध्ये पास झालेले आहेत BSc. वयाच्या 50व्या वर्षी BA केलं, कीर्तनशास्त्रात अभ्यास केला, त्यामध्ये पण सुवर्ण पदक मिळवलं. घरामध्ये सासूबाई या स्वतः दासबोध अभ्यासक होत्या आणि वातावरण सगळं राममय होतं. त्यामुळे दासबोधाचा अभ्यास हा आवडीने पुढे गेला. दासबोध पत्राद्वारे अभ्यास केला, त्याच्यानंतर पत्राद्वारे दासबोध अभ्यासाचे समीक्षक म्हणून सलग 3 वर्ष काम केलं. 200 पेपर स्वतः सोडवले. परमपूज्य सुनीलजी चिंचोळकर यांच्याशी परिचय झाला. त्यांचे वडील बंधू व या प्रवासातील गुरु त्यांना लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रामकथा व दासबोध प्रवचन सुरू झालं आणि आता रामकथा आणि दासबोध प्रवचन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आणि ज्याला म्हणजे ज्यांनी रामाला आपलं मानलं त्याला राम आपले मानणारच, यात काही शंकाच नाही. तर आज हा एक राम नवरात्राच्या निमित्ताने विशेष भाग सादर करताना
आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आणि या नवरात्रात समूहाकडून फुल नाही फुलाची पाकळी श्रीरामचरणी अर्पित करत आहोत. धन्यवाद. काही प्रश्न आम्ही अंजलीजींना या निमित्ताने विचारू इच्छितो. ज्यावेळी आपण प्रभू श्रीरामांचा विचार करतो त्यावेळेला म्हणजे रामचंद्र असो की श्रीकृष्ण असो, या लोकांचं जीवन जे आहे ते इतक्या विविध, सुंदर, कठीण, चांगल्या, जिथे धाडसाची गरज आहे अशा प्रसंगी आपल्याला भय वाटावं अशा अशा घटनांनी भरलेला आहे. प्रभू श्रीरामांच्या बाबतीत अहिल्याचा उद्धार असो, शरभंग ऋषींना दिलेली भेट असो, म्हणजे त्या आश्रमात जाणं असो, मारीच्या सुबाहू या दोघांचा किंवा अनेक अशा राक्षसांचा वध आहे, किंवा त्राटिकेचा वध आहे, किंवा अनेक प्रसंग आहेत की हे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिल्यानंतर रामाचे पुष्कळ गुण आपल्या नजरेसमोर येतात. आज रामनवमी जी उत्साहात साजरी केली जाते याच्या मागे कारण खरं काय आहे, तर आपण सर्व आध्यात्मिक आहोत. भारताचा सांस्कृतिक, आध्यात्मिक, स्पिरिच्युअल वारसा आहे. प्रभू श्रीराम म्हणजे भारतीय हृदयाचा प्राण आहे. प्रभू श्रीराम हे आपलं दैवत आहे. प्रभू श्रीराम अविभाज्य भाग आहे जीवनाचा. त्यांचे असे अनेक गुण आहेत की त्या गुणांची रिव्हिजन व्हायला पाहिजे. ते आपल्या आत्ताच्या पिढीसमोर यायला हवेत. या उद्देशाने आपण असे कार्यक्रम नेहमी घेत असतो. तर अंजलीताई, मला वाटतं याविषयी थोडस चर्चा करावी, आपण मार्गदर्शन करावं की रामाचे असे कुठले कालातीत गुण आहेत की जे आजच्याही युगाला लागू होतात. नमस्कार भैरवीताई, वैष्णवीताई, दोघींना नमस्कार. आणि साप्ताहिक जनमंगलच्या सगळ्या श्रोत्यांना, ज्या आत्म्याला हृदयस्थ परमेश्वराला परत नमस्कार करते. कारण की 265 प्रवचनामध्ये प्रत्येकाच्या हृदयस्थ परमेश्वराला नमस्कार केल्याशिवाय काही आपण समोर गेलो नाहीये. त्याच्यामुळे तो तसा नमस्कार करून, आणि आता श्रोतृगण नवीन झालेला आहे त्यांना सुद्धा नमस्कार करते, वंदन करते. या रामनवमीच्या निमित्ताने जेवढे 9 दिवस आपण जे रामनामात घालवतो त्या रामनवमीचे सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि सोबतच गौरीचं चैत्र नवरात्र सुरू आहे, तर त्याच्याही शुभेच्छा देते. आणि आपण आता या रामाच्या सद्गुणांकडे वळूया. राम कोण? आधी राम कोण होता? राम राजा म्हणजे राम राजा होता, की राम वाल्मिकींचा राम हा सगुण राम होता, की निर्गुण राम होता? हा असा विचार करण्यापेक्षा आपण सगुण रामाचाच विचार आपण आता करणार. रामा जेव्हा विचार केला की जेव्हा वाल्मिकी रामायणाचा विचार करतो, तेव्हा वाल्मिकी रामायणाच्या विचारात त्यांचा राम हा साधा मानव राम होता, तो ईश्वर राम होता. त्यांनी जोपर्यंत जेवढा राम लिहिलेला आहे किंवा जो त्यांनी रामायण पूर्ण केलेलं आहे त्याच्यात तो ईश्वर राम हा त्याचा नाही आहे. पुढे चमत्कारांचा तुम्हाला दिसणार नाही. एक असा विष्णूचा एक अवतार आहे की ज्याच्यात अजिबात चमत्कार नाही, आणि कृष्ण हा विष्णूचा जो अवतार आहे त्याच्या चमत्कार शिवाय जन्मापासून काहीच नाही. इकडे जन्म झाल्यावर त्यांनी यमुनेला पाय लावला आणि तिकडे यमुना दुभंगली, पण असं रामाने अहिल्याला पाय लावला, अहिल्याची नारी झाली असं नाही. त्याच्यामुळे इथे चमत्काराला कुठे वावच नाहीये. तो ईश्वर असलेला पण मानव रूपात असलेला राम आहे. मग याच्याकडनं आपण सगळ्या गुणांची, कारण तो आपण त्याला आदर्श राम म्हणतो, आदर्श पुरुष म्हणतो, मग याच्याला आपल्या सगळ्या गुणांची आपण सहज त्याचा विचार करतो की अनुषंगाने की काय काय गुण होते त्याच्यामध्ये. आणि कोणी विचारलं बरं असं त्यांना? याच्यासाठी छोटस मी हे सांगते, काय म्हणतात, गोष्ट कथानक सांगते. एकदा वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सीतामाई होती, लवकुश झाले होते, ती तिथे राहत होती. आणि त्याच वेळेला नारदांचं आगमन तिथे झालं. नारद आले की आता नारायण नारायण करता ते आले नेहमीप्रमाणे. आणि नारद हे वाल्मिकींचे सद्गुरू आहेत. ते आल्यानंतर त्यांचं बसणं वगैरे सगळं अवगत झाली त्यांची. आणि ते आल्यानंतर त्यांनी विचारलं की गुरुवर्य, तुम्हाला असं वाटतं का की ह्या पृथ्वी तलावर इथे कोणीतरी असा नर, तिथे कोणी देव म्हटलेला नाही आहे, नर म्हटलेला आहे, कोणी नर असा आहे का
की जो सद्गुणांनी संपन्न आहे. त्याच्यासाठी ते म्हणतात, ओम तपस्वाध्याय निरतम तपस्वी वाग्विदांबरम नारदम प्रपच्छ वाल्मिकी पुनपुरोगुणवान. म्हणजे त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहे सांगा. को अस्मिन, तर कोण अस्मिन आहे. अस्मिन म्हणजे या वेळेला, सांप्रतम लोके, आता ह्या वेळेला कोण लोक असे आहे. गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यव्यापू दृढव्रतः. आता हे नुसतं मी 4च गुण सांगितले, याच्या पुढे त्यांनी पूर्णच्या पूर्ण अशी यादी दिलेली आहे. चारित्र्याचे को युक्त, कोण चरित्राने युक्त आहे, असा कोण आहे. आता असं विचारल्यानंतर नारद म्हणतात, आता यांना माहिती होतं वाल्मिकींना की एका राजा रामाशिवाय कोणीच दुसरं असं नाही आहे. पण आपल्या गुरूंच्या मुखातून आपल्या ज्या आदर्शवत ज्याला मानतो आपण त्याची स्तुती ऐकायला कोणालाही आवडतं. मग ते तिथे मग इथे या सद्गुणांची कथा जशी सांगितल्यासारखी इथे रामाचे सगळे सद्गुण त्यांनी सांगितलेले आहे. ते रामाचे सद्गुण सांगताना म्हणतात की कसा आहे तो, तर इक्ष्वाकु वंश प्रभो रामो नाम जने श्रुत नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी बुद्धिमान नीतिमान वाग्मी श्रीमान शत्रु निबर्हण विपुलांसो महाबाहु कंबुग्रीवो महाहनु महारस्को महेश्वासो गूढचत्रु रवींद्रम आजानुबाहु सुशिरा सुललाट सुविक्रम धर्मज्ञ सत्यसंघश्च प्रजानांच हितेरता यशस्वी ज्ञान संपन्न शुचिर्वश्य समाधिमान. आता इतकी सांगितलेली, अजून पुढे त्यांनी भरपूर सांगितले, कारण बालकांडामध्ये आणि उत्तरकांडामध्ये रामाची भरपूर सद्गुण असे सांगितलेले आहे. ते म्हणतात की या सद्गुणांचा आता काय उपयोग. आपल्याला म्हणतो तेव्हा तर खूप हे सगळं होतं, कारण ते युगच असं होतं की तेव्हा सगळे हे सद्गुण सगळ्यांच्याच अंगी होते. आज यातला आपण काय घेणार. तर एक छोटस आहे की एका जहाजामध्ये काही प्रवासी प्रवास करत असतात आणि त्या ठिकाणी त्या जहाजातलं पाणी संपून जातं, पिण्याचं पाणी संपतं. मग त्या जो नावाडी असतो त्याचा मुलगा म्हणतो की बाबा, तर पाणी संपलं, पाणी सगळीकडे व्हायला लागतं आणि मग सगळे म्हणतात की पाणी कुठून आणायचं. तर त्याचा मुलगा म्हणतो, इतकं चौफेर पाणी असताना तुम्ही पाणी पाणी काय म्हणून ओरडता. तर तो नावाडी म्हणजे तो जो मुख्य असतो खलाशी, तो म्हणतो, अरे बाबा, ह्या सगळ्या पाण्याचा आपल्या जीवनासाठी काहीच फायदा नाही. तसं आजच्या जीवनामध्ये जर गुणवान मनुष्य उचलायचे असतील तर आपल्याला ते शोधावेच लागतात. त्याच्यासाठी आपल्याला त्याची काय करावी लागते, म्हणजे ती शोध घ्यावा लागतो. रामाचे गुण आपल्याला कुठे कुठे सापडतील. हे असं करताना त्यांनी सांगितलं की रामाचं कोणतं गुण म्हणावे, तर मुळात ते पहिले कसे धर्मज्ञ आणि कृतज्ञ आहे. आज आपण विचार केला तर धर्मज्ञ आणि कृतज्ञ लोक भरपूर आहे म्हणून संघासारखी शाखा चालते. धर्मज्ञ आहे आणि कृतज्ञ आहे प्रत्येकाच्या परी. एवढंच कशाला की पांडुरंग शास्त्री आठवले यांची जी बैठक म्हणतो आपण, ती बैठक जी आहे पुण्या मुंबईतच फक्त त्याचा जास्त आपल्याला संचार दिसतो किंवा प्रसार दिसतो. पण अगदी तळागाळातल्या लोकांपासून सुद्धा दासबोधाचं एकूण ओवीन ओवी तुम्ही जर बैठकीतल्या काय म्हटल्यावर त्यांना इतका आनंद होतो आणि तुम्हाला दासबोधातलं काही कळतं का म्हटल्यावर त्यांना आणखीच आनंद होतो. ही अशी ती जी प्रेरणा आहे ती धर्मज्ञ आणि कृतज्ञता ही प्रत्येक ठिकाणी यायला पाहिजे. आपण साधा हो त्या सौरभ बोत्राचे जेव्हा जे क्लासेस होतात त्याच्यात सुद्धा तो काय म्हणतो की 3 वेळा की आपण तुम्ही पहिल्यांदा कृतज्ञ व्हा. जितके जण आहे थँक्यू बोलो, थँक्यू बोलो. प्रत्येक जण म्हणतात की थँक्यू बोलो, जितकं होणार तितकं इसको थँक्यू बोलो. हे थँक्यू बोलो म्हणजे काय, कृतज्ञता भाव व्यक्त करण्याची गोष्ट आहे. जेव्हा आपण एखाद्या विषयी कृतज्ञ व्यक्त करू तेव्हा त्याच्या मनात आपल्याविषयीचा भाव अधिकाधिक दृढ होतो किंवा आदरभाव युक्त वाढतो. म्हणून ही कृतज्ञता आजच्या जीवनामध्ये फार आवश्यक आहे. धकाधकीचा मामला कोण गडगड्या शकताना, या धकाधकीच्या मामल्यामध्ये जर कृतज्ञता नाही सांभाळली आपण तर आपण काही टिकणार नाहीये. म्हणून हा एक मोठा गुण त्यांनी सांगितलाय. राम सत्य वाक्य आहे. एक दुसरा गुण त्यांचा आहे, राम सत्य वाक्य आहे. आपण म्हणतो या दिवसात कोण सत्य बोलतो, कितीतरी वेळा खोटं बोलायला लागतं आपण. पण एकदा बघा, सत्य बोललं ना की परत खोटं बोलावंच लागत नाही. एक सत्यासाठी, एका असत्यासाठी 10 खोटी वाढावं लागतात. पण एकदाच ते सांगून दिलं की मनावरचा भावही मोकळा होतो, मनात ते काही दडपण राहत नाही आणि तो मनुष्य छान निर्मळपणे जगतो. एकदाच काय ते त्याला वाटतं की मी सत्य बोलू कसा म्हणून. पण एकदा सत्य बोलून बघा की त्याचं आपल्याला फार छान मोकळं मोकळं वाटणं म्हणतात ना, तसं होतं. ना बीपीचा त्रास होत ना कशाचा त्रास होत. तर हा जसं आहे सत्य. बरं, याचं जसं आहे की सत्य वाक्य कसं होतं, एकतर ते वाक्य मुळात सत्य असेल
त्यांच्या तोंडातनं कधी चुकीचं निघतच नव्हतं. रामाच्या मुखातून कधी चुकीचं वाक्य निघालं असं झाले नाही. जसं आपले हे होते आपला कोण युधिष्ठिर होता, धर्मराज युधिष्ठिर. धर्मराज होता. धर्मराजाने कधीही सुद्धा चुकीचं बोलले नाही आहे, त्यांना बोलायला भाग पडलं. तसं रामाने बोलायला भाग पडायची सुद्धा कधी वेळ ते कधी चुकीचे बोललेच नाही. एक तर ते वाक्य पूर्ण सत्य आहे, किंवा त्या वाक्यांनी ते जे बोललं ते वाक्य सत्य होणार आहे. ह्या दोनच मध्ये सत्य वाक्याची त्यांची हे येते. परत ते दृढव्रती आहे. आता दृढव्रती म्हणजे हा तो गुण प्रत्येक ठिकाणी मला आढळतो. जे जे आज उच्च कोटीला किंवा उच्च पदाला जाऊन पोहोचले ते दृढव्रती असल्याशिवाय होत नाही. काहीतरी व्रत धरतात आणि मग ते पूर्णत्वाला नेतात. कुठले जर आता तुम्हाला डोंगर चढून जायचं, गिरनारच्या शिखरावर जायचं, दृढव्रती पाहिजे. तुम्हाला केदारनाथला जायचं, दृढव्रती पाहिजे. आजारातून बरी व्हायचं असेल तरी दृढव्रती पाहिजे. मला आजारातून बरं व्हायचं आहे ही मनाची धारणा एवढी पक्की करायला हवी. ती जर दृढपणे केली तर आपण आजारातून बरे होतो. कारण मानसोपचार तज्ञांची इतकी संख्या वाढलेली आहे कशासाठी, की दृढव्रती नाहीये. आपलं कुठेतरी व्रत कमी पडतं, आपल्याकडे मनाचा जो समतोलपणा आहे तो कमी होतो, म्हणून ते दृढव्रती आहेत. पुढे ते म्हणतात की ते आत्मवान आहे आणि विजित क्रोध आहे. आता आत्मवान म्हणजे आत्मविश्वासू. आत्मविश्वासू हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये ज्यांनी हिला मारलं, आपल्या त्रिजटेला मारलं, ते आत्मविश्वास किती व्हायचं. शूर्पणखेला मारलं, किती किती छान संवाद झालेला आहे शूर्पणखेशी बोलताना. अगं माझ्या भावाशी लग्न कर, तो आणखी सुंदर आहे, तो असं आहे. म्हणजे तिथे सुद्धा क्रोध नाहीये की माझ्या पत्नीला ती मला लग्न करायला म्हणते म्हणून. क्रोध नाहीये तिथे. म्हणून तो आत्मविश्वास आहे की मीला आधी पहिल्यांदा साम दाम दंडभेद पैकी सामोपचाराने मीला समजावून सांगेल. पण हे नाहीच ऐकले तर मग बघूया त्याचं काय करायचं. आणि जे व्हायचं ते आपल्याला माहिती की झालेलं काय. पुढे ते आत्मविश्वास त्यांना भरपूर आहे. पुढे ते म्हणतात जित क्रोध आहे. जित क्रोध आपल्या क्रोधाला जिंकलेला आहे. समर्थांच्या दासबोधामध्ये एक ओवी आहे, परम सबळ आणि धीर. जो मनुष्य अतिशय सबळ असतो, शक्तिवान असतो, त्याला धीर अजिबात नसतो. तो पटकन, कारण त्याच्या अंगामध्ये एवढी ताकद असते की तोणी आरे म्हटले की कार्य म्हणून तो दोन देणार, असे त्याची एक पद्धत असते. पण समर्थ राम जसे कसे आहेत की राम बलवान आहेत, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये धैर्य भरपूर आहे. त्यांनी कोणालाही मारलं. त्याला माहित होतं की सुग्रीवाला किंवा वालीला ते मारू शकले असते, पण वालीला 3 वेळा सांगितलं त्याची पत्नी वापस दे, पण नाही ऐकलं. रावणासमोर किती वेळा गेले की अरे धुंड दे, अजून किती वेळा तुझ्याशी करू तह मी, पण नाही ऐकलं. असं कमकुवत तर गुस्सा होत असे असलेले लोक खूप हल्ली सापडतात, पण राम मात्र तसे नव्हते. आणि हे सगळे जे गुण आहे ना आपल्याला वाटतं, पण आजही तेवढेच ते आवश्यक. आपल्याला जर जीवनामध्ये काहीतरी उत्तम असं किंवा उत्तुंग असं करायचं असेल तर या गुणांशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. ऐसा पुरुष धारणेचा तोची आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्या. जो समर्थ म्हणतात की ऐसा पुरुष धारणेचा, जो धारणा आहे, ज्याच्याजवळ अशी धारणा आहे आणि जो तोची आधार होता, असा म्हणून पुष्कळांचा आधार होतो. आपण आपल्या आज अत्युच्च शिखरावर असलेले आपले पंतप्रधान त्यांच्याकडे काय काय विशिष्ट हेतूने बघतो की माहित आहे की ऐसा पुरुष धारणेचा आज सगळ्या गोष्टींसाठी तो किती धडतोय. जसा जसा म्हणजे तेच म्हणून नाहीत, पण जे अशा पद्धतीने वर गेलेले आहे, नीतिमत्ता सांभाळलेली आहे, सत्यव्रती आहे, अशा लोकांकडे आपण एका आधारयुक्त भावनेने बघतो आणि तो आपला आधार होऊन जातो पुष्कळ वेळी की नाही हा माझा आधार आहे, हा माझ्यासाठी हा आदर्श आहे. तसे राम हे आदर्श आहे आणि दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्या. आपल्याला गुण घ्यायचे तर मग रघुनाथाचंच घ्यायचंय ना, कोणाच कशाला घ्यायचे, रावणाचे तर गुण नकोच आपल्याला. शिवाजी महाराजांचं जेव्हा त्यांच्याकडे 2 शिक्षक ठेवले होते शिवाजी महाराजांकडे जिजाऊंनी, याला शिकवा म्हणून. आणि शिकवताना त्यांनी सांगितलं, त्यांनी पहिल्यांदा रामायणातल्या आणि कृष्णाच्या कथा खूप सांगितल्या. मग तेव्हा शिवाजी महाराजांनी ठरलं की मी कोण होणार आहे, मला रामच व्हायचंय, मला तो रावण नाही व्हायचं. कारण हे बाल वयापासून ते मनावर बिंबवलेलं आहे की तुला अशा अशा प्रकारचे तुला राज्य करायचं, तुला उगीच का थोर थोर राजे आणि शिवाजी राजांसारखे राजे होऊन गेले. संभाजी राजांचा आपण ऐकतो हिंदुत्वासाठी त्यांनी बलिदान दिलं. आणि हे सगळे जे झालेले आहेत तेव्हा बालवयामध्ये त्यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत त्यामुळे, आणि हे सगळे सद्गुणांचे संस्कार त्यांच्यावर झाले, असं तुम्हालाही वाटतं असेल तर. म्हणून ते चरित्र को युक्त म्हणजे कोणतं चरित्र युक्त आहे असं जेव्हा नारदांनी विचारलं तेव्हा
नारदांनी त्यांना उत्तर दिलं, वाल्मिकीने विचारलं चरित्रम हम्म. उपयुक्त, कोणाचं चरित्र मी सांगू किंवा तेवढं होईल आहे. तर सांगितलं की ते कोणाचं आहे, सर्व भूतेषु हिते आहे. तर सर्व भूतेषु को हित, कोण आहे असा की जो सगळ्या भूतांचं रक्षण करणारा, हित करणारा. मग कोण आहे तो, लोकाभिरामम श्रीराम, असा हा तो लोकाभिराम श्रीराम. आणि वा. याच्यातला एक एक गुण जरी घेतला तरी, कारण जेव्हा त्यांचं शिक्षण झालंय सत्यम वद धर्मंचर असं सांगितलंच गेलेलं आहे, सत्य त्यांचं शिक्षण करताना तू त्याच मार्गाने चाल, तेव्हाच तुला काहीतरी तुला याच्यातलं मिळणार आहे. आणि हे एक आदर्श घालून देते. वा. हो. अंजलीताई, खूप दिवसांनी तुम्हाला ऐकतोय आम्ही, आणि त्यामुळे असं जसं बोलताना तुम्ही भावविभोर होताय, तसेच आमची सुद्धा तंद्री लागते ऐकताना की तुम्ही बोलत राहावं. पण आणखीन प्रश्न आहेत मनात, हो तर हो ते हो. ही आपण घेऊया. आता तुम्ही जे सांगितलं प्रभू श्रीरामांचे गुण, खरं म्हणजे प्रभू श्रीरामांचं वर्णन किंवा त्यांच्या कथा आणि त्यांचं चरित्र, म्हणजे याबद्दल बोलताना आपल्याला नेहमी आठवतं की पुनी पुनी कितने भी सुने सुनाओ, दिल की प्यास बुझत न बुझाए, वाली जी गोष्ट आहे ती प्रभू श्रीरामांच्या या चरित्राला लागू होते. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आत्ता आपण सुरुवात करताना एक श्लोक म्हटला होता, श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा. म्हणजे हे करुणा समुद्र हे विशेषण आहे जे हो. प्रभू श्रीरामांसाठी वापरलेलं आहे. तर अशी अनेक विशेषणं जेव्हा आपण समर्थांचे रोजच्या आपल्या बोलण्यातले किंवा रोजच्या म्हणण्यातले श्लोक जरी घेतले तरी आपल्याला बरीच अशी विशेषणं आढळतात बरोबर जी बरोबर. समर्थांनी प्रभू रामचंद्रांसाठी वापरली. तर तुमचं यातलं सगळ्यात लाडकं किंवा आवडतं असं विशेषण कुठलं आहे? समर्थांचं दैवतच म्हणजे राम आहेत. बरोबर. आपल्या रामाला कितीतरी प्रकाराने, आपण कसं आईला आई म्हणतो, मैया हम्म. म्हणतो, हम्म. तर ज्या ज्या पद्धतीने आऊ म्हणतो, कोणी काकू म्हणतं, कोणी आईला सुद्धा आजी अक्का म्हणणारे आहेत. म्हणजे हम्म. अशा पद्धतीने आपल्या लाडक्या व्यक्तीला आपल्या यांनी विशेषणाने हाक मारा. माऊली आहे ना शेवटी ती त्यांची. तर बरोबर. ह्या समर्थांनी प्रत्येक ठिकाणी त्यांना वेगळी, पण त्यांचा जेव्हा त्यांनी तो त्यांचा दासबोध लिहिला तेव्हा हम्म. त्याच्यामध्ये त्यांचा राम हा शब्द त्यांचा खूप आवडीचा आहे. आणि रामासाठी ते आनंद घन म्हणतात त्याला. बरोबर. हा. सांडूनी राम आनंद घन, ज्याचे मनी विषय चिंतन, त्यासी कैसे समाधान लोलंगतास. हा आनंद हम्म. घन आहे राम आहे. आणि याला सांडून जर तुम्ही काही विषयांचं चिंतन केलं तुम्हाला समाधान मिळणार. पुढे ते म्हणतात रघुनाथ स्मरुनी, रघुनाला रघुनाथ म्हटलेलं आहे. हम्म. रघुनाथ स्मरुनी काम करावे, ते तत्काळची सिद्धी पावे, करता रामय असावे अभ्यंतरी. किंवा रघुनाथ म्हणतात नाही, किंवा ते राघव म्हणतात, रघुपती म्हणतात, रामराया म्हणतात. रामराया तर त्यांचा आवडता शब्द आहे. हम्म. रघुकुळ टिळकारे म्हटलंय त्यांनी. हो. रघुकुळ टिळकारे हित मानसी करावे, हम्म. अनुदिने नुतापे तापलो तापलो रामराया. रामराया, रामरायाला जेव्हा कल्याण एखाद्याला करे आपण रामराया म्हटले. हम्म. आर्ततेने हाक हम्म. मारतो तेव्हा ती एक वेगळीच हाक असते. हम्म. किंवा ते म्हणतात करता राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. तू जर रामाचं जर नाव घेतलं तरी तुला हम्म. यश कीर्ती आणि प्रताप तुला मिळणार आहे. म्हणजे हे इतकं सीतापती राम म्हटलेलं आहे त्यांनी, पतित हम्म. पावन राम म्हटलंय. ती तर 108 नावांची पूर्ण बरोबर. हो. निर्गुण राम, निर्गुण रूप हम्म. जय जय राम, सगुण रूप जय जय अगदी राम, अगदी. मत्स्य रूप, कुर्म रूप, म्हणजे ही सगळी 108 नामावली आहे आणि ती सगळी विशेषण आहे रामाची. हम्म. पण ह्या रामाच्या मध्ये सुद्धा राम म्हणताना जर आपण काय म्हणतो, र, अ आणि म, हे हम्म. असं तीन मिळून ते एक बीज मंत्र आहे राम म्हणजे. आणि हम्म. तो म्हणून र म्हणताना आपल्या जिभेला जो व्यायाम होतो, आपण फक्त बघायचा, अनुभव करायचा, अनुभवाची प्रचिती घ्यायची ती. अ र र अ म्हणताना जो आपला होतो तर र, अ आणि म, हे म्हणजे र म्हणजे अग्निबीज आहे, त्यातलं म्हणजे सूर्यबीज आहे, आणि म म्हणजे चंद्रबीज. ह्या तिन्ही हम्म. बीजांचं म्हणून जे एक बीज रूप तयार तर राम, तो राम हा तुम्हाला मुळात आपल्या काय म्हणतात त्याला, तुम्ही परेवाणीपर्यंत जाऊन पोहोचवतो. बहु अच्छा. चांगले नाम या राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे. सोपं फुकाच आहे, करी मूल हम्म. मूळ निर्मळ होता भवाचे, जीवा म्हणावा हेच कैवल्य साचे. आपल्याला हे सगळं त्यांनी होणार आहे. पण ह्या रामाचं तुम्ही असं नाव घ्या, कारण हे फुकटचं नाव आहे काही नाही, आणि बरोबर. तिथपर्यंत पोहोचणार आहे. ह्या सगळ्यामध्ये मला आवडणारे एक सगळ्यात आवडतं म्हणजे रामराय.
अच्छा. कारण राया म्हटलं की आपण काय म्हणतो, राया म्हटलं की एक राजा, एक हम्म. मोठं व्यक्ती, एक हम्म. आधार देणारा, आधारस्तंभ असं जर म्हणतो आपण. त्या रामरयामध्ये जी किंवा अर्थता आहे, किंवा आपण बघा पडलो तरी काय म्हणतो, रामरया वाचव रे, हम्म. रामरया मला हे कर रे. कारण रामरया हे आपल्या अंतरंगात भिनलेलं, आपल्या आतपर्यंत गेलेलं नाव आहे. त्या रामाला आपण राजा म्हटलेला आहे, रायाला पती, पण पतीला सुद्धा राया म्हणतात राय बघा. म्हणतात, म्हणजे तो बरोबर. माझ्यापेक्षा मोठा आहे, मला आधार देणार आहे, आणि त्याही पेक्षा मोठा तो राम आहे. म्हणून वा. असा रामरे सगळ्यांना आवडतो. मलाही तो फार आवडतो. सगळीच नावं आवडतो. अहो, जेवढी नावं आहेत ना, ती रामाची सगळी हम्म. उत्तमच आहे. गुलाबजाम खा की तुम्ही, इकडनं खा, इकडनं खा, तो सगळीकडनं गोड लागणार आहे. पण आपल्याला जे आवडले बरोबर. असतं, नुसतं राम म्हणण्यात, किंवा आपण कसं आपल्या लहान मुलाला की पिंकू म्हणतो, पिल्ला म्हणतो, असं हम्म. एक हाक म्हणतो. राग, माझ्या आता नातवाचं नाव राघव आहे समजा, त्याला मी राघव म्हणते, राघव म्हणते, राघे म्हणते कधी कधी. पण हम्म. ते ज्या प्रेम असतं आपल्या त्याच्यामध्ये, ते एक वेगळंच असतं. असं म्हणजे हे हा. रामाचं सुंदर नाव आहे. आणि ते रामरया, मला हे नाव फार आवडतं. वा. तर त्याच्यात छान एक बोलत आधार आहात. वाटतो मला, असा खरंय. आधारस्तंभ असल्यासारखा वाटतो. खरंय. एकदम छान सांगत आहात. आहे की नाही? हा. जे आता आपण बोलताना अ, राम या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना या हो. अक्षराचा उल्लेख केला म्हणून सहज म्हणजे मला जे कुठेतरी वाचलं आणि ते मला पटलं की हम्म. रामरक्षा म्हणजे आता या दिवसामध्ये बहुतेक लोक रोज 11 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करतात. नाही जमलं तर हम्म. 7 वेळा, 5 वेळा, बरोबर. 1 वेळा तरी निदान. आणि काही लोक तर नियमित आयुष्यावर 1 वेळा तरी रामरक्षा म्हणणारे आहेत. हम्म. तर एखाद्या वेळेला म्हणजे आता नवीन पिढी प्रश्न विचारते की कशाला म्हणायची रामरक्षा? हम्म. मग आपण पण ती रक्षा करते म्हणून रामरक्षा म्हणायचं वगैरे वगैरे असं आपण जे सांगतो. पण सांगतो. हो. मी त्याला थोडस सायंटिफिकली विचार केला की आपले जे 7 चक्र आहेत हम्म. त्याच्यामध्ये जे 3 नंबरचं चक्र आहे खालून त्याच्यात हे अक्षर येतं है ना. लम वाम हो. रम अक्षर येतं हम्म. तर रामरक्षेमध्ये हा अनेक वेळा आलेला आहे. हम्म. एवढंच नाही तर आपण जेव्हा अशी एखादी ओळ म्हणतो मनोजवम मारुततुल्य वेगम 80 वेळेला, जवळपास जित्यम 80 वेळेला राम हा शब्द बुद्धिमत्ता आलेला वरिष्ठम आहे म्हणजे रामरक्षेमध्ये. त्यावेळेला तो श्वास आतमध्ये आपण घेतो त्यावेळेला आपलं पोट हे आतमध्ये चिपकलेलं असतं. म्हणजे तेवढा वेळ तो श्वास आतमध्ये रुळतो. आणि हम्म. म्हणजे रामरक्षा म्हणत असताना कितीतरी अक्षरांमध्ये आलेला आहे. येत. बरोबर. चा उच्चार हा ते चक्र जेव्हा बॅलन्स होतं त्यावेळेला आपोआपच डायजेशनशी रिलेटेड आहे ते येलो कलर. आणि डायजेशन सुधारलं की माणसाचं पूर्ण आरोग्य सुधारतं. हो. त्यामुळे बाकी तर सगळे आहेच कंठापासून सगळे सगळे चक्र आहेत आणि आरोग्यावर त्याचा निश्चितच चांगला परिणाम होतो. पण मला असं वाटतं की हे पण एक सायंटिफिक बेसिस रामरक्षा म्हणण्याच्या मागे आहे. आणि शिवाय बरोबर. बाकी आध्यात्मिक ठेवा तर प्रचंड आहे की बरोबर. जो तुमच्या शब्दात मावत नाही आणि आमचे कान आसुसलेले आहेत ऐकायला. बरोबर आहे. ज्याने आपण सुरुवात केली आजच्या कार्यक्रमाची की रामाच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग रोमहर्षक आहेत, रोचक आहेत, काहीतरी घेणं लायक आहेत. हम्म. म्हणजे ज्यावेळी अहिल्या म्हणते की रामा मी फक्त जड झाले नाही, ज्या अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागत आली दिव्य होऊन गेली. म्हणजे असं काही घडलेलं नाहीये चमत्कार की ती दगड झाली होती आणि रामाने तिला पाय लावला आणि ती सजीव झाली असं नाही. तर सर्वांनी तिला बहिष्कृत केल्यामुळे निष्कासित केल्यामुळे आणि तिच्या सांगण्यावरून गौतम ऋषी आणि मुलगा शत जो पुढे शतानंद ऋषी झाले ते सोडून गेल्यामुळे तिच्यातलं चैतन्य हरवलं. आणि 25 वर्षानंतर विश्वामित्र रामांना तिथे घेऊन येतात. ती जेव्हा विचारते की कोण आलाय तर विश्वामित्र म्हणतात मी नाही आलो, हे मला घेऊन आले आहेत. आणि हे कोण? राम. म्हणजे राम स्वतः राम लक्ष्मण तिच्या दारात उभे आहेत. आणि जेव्हा परमेश्वरच तिच्या दारात उभा आहे एवढं मोठं सामर्थ्यवान व्यक्ती त्यावेळेला साऱ्या जगाने आपोआपच पुढे अहिल्येला स्वीकारला. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पण ती म्हणते की रामा फक्त मी जड नाही झाली, सगळं आर्यावर्त जड झालेलं आहे, तू त्यांचा उद्धार कर.
न्याय अन्याय नैतिकता अनैतिकता आदींचे विचार प्रश्न हे सगळे जड झाले आहेत. या जडापासून मुक्ती दे. तर असे पुष्कळ प्रसंग आहेत की ज्याच्यावर प्रकाश टाकणं हे आवश्यक आहे. तुमच्या आवडीचा एखादा प्रसंग समोर मांडा. छान. रामकथा सुरू झाली ती आपल्याला माहिती आहे की रामजन्मापासून कथा रामकथा सुरू झाली आणि एक एक प्रसंग घडत गेले. पुढे अगदी रावण वधापर्यंत अनेक प्रसंग होत गेलेले आहेत. तू सांगितले तसे तो वनवासात गेले आहे, सीतेचा त्याग केलेला आहे, म्हणजे सीता त्यागानंतरच किंवा सीता घेऊन गेलेला आहे रावण. याच्यानंतर तसे पण प्रसंग आले. पण मला सगळ्यात प्रसंग जो आवडतो ना तो असा आहे, म्हणजे काय माहिती, मला असं वाटतं की हा प्रसंग सांगावा म्हणून म्हणून मी तुला सांगते की राम 8व्या वर्षी मौंज होऊन गुरुगृही गेले. गुरुगृही गेल्यानंतर त्यांनी तिथे संपूर्ण शिक्षण घेतलं. शिक्षण घेतल्यानंतर त्यांना जी दिली होती की सत्यम वद धर्मम चर, तू ज्याप्रमाणे सत्यप्रमाणे वाग, ही जी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर एक असं होतं की राजकुमारांनी जाऊन आपल्या सगळ्या देशाटन करून यायचं. म्हणून काही ऋषीमुनींसोबत राम स्वतः, राम लक्ष्मण आणि त्यांचे 4ही भाऊ म्हणजे हे देशाटन करायला गेले. यामध्ये ते तिकडून फिरून आल्यानंतर ते जेव्हा आले तेव्हा त्यानंतर ते आले, ते शांत शांत बसू लागले. आणि त्या साधारण तेव्हा त्यांचं वय 12 वर्षाचं होतं आणि ते एकदम शांत स्थिर राहू लागले. ह्याच्यामध्ये त्याच दरम्यान विश्वामित्र त्यांच्याकडे आले, दशरथांकडे. विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं की ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथ, हिरा. यज्ञ रक्षणास जो होई सर्वथा, हा जो योग्य होणार आहे सर्वथा तो मला पुत्र तुझा दे. आता ही मागणी दिली तर त्यांनी तुम्हाला आपल्याला माहिती की दशरथांचा थोडासा अघळ पगळ स्वभाव आहे. त्या मानाने राम कसे आहे, वाग्मी आहे, अगदी हळू बोलणार, जेवढं नेमकं बोलणार योग्य तेवढं बोलणार. पण दशरथ असं नाही की स्वागत महामुने केलं आणि लागलीच तुम्हाला काय होय मी तुम्हाला देऊन टाकतो वगैरे वगैरे सगळं बोललेले आहे. असं बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला तुझा ज्येष्ठ पुत्र दे. असं म्हटल्याबरोबर त्यांना एकदम जड गेलं, कारण दशरथानी मागितला ही जी मागणी केली आहे, एकतर उतार वयात झालेला हा मुलगा आहे त्यांना, आणि तो एवढा सद्गुण संपन्न असलेला मुलगा, मी त्यांना इतका कोवळा की जो 12 वर्षाचा त्याचा अजून तोटातनं पिळलं तर दूध निघावं असा तो कोवळा मुलगा असताना याला मी यज्ञरक्षण म्हणे मी घेऊन येतो ना तुमच्यासाठी सगळे, मी सैन्य घेऊन येतो, मला मला तू नको आहे, मला काय पाहिजे तुझा पुत्र हवाय. हे सांगितल्यानंतर आता ते म्हणाले की ठीक आहे. आता एवढं करून मग त्यांनी सांगितलं की कोणाला घेऊन जाणार, सगळ्यांनी विचारलं. मग तुमच्या आईची तरी मी मदत घे. शेवटी वसिष्ठ मध्ये आले. वसिष्ठांनी सांगितलं की ठीक आहे, अरे तुझ्या रामाचं सगळं भलं होणार आहे, तू त्यांना जाऊ दे त्याच्यासोबत. कारण त्यांनी सांगितलं रामम मे दातू मनसे, मला फक्त राम पाहिजे. एवढं म्हटल्यानंतर मग राण्यांची पण हे केली की तुम्हाला की तुम्ही जाऊ द्या त्याला, त्याचं जे भलं होणार आहे त्याच्यामुळे ते विश्वास. पण याच्यामध्ये वसिष्ठ ते सगळं म्हणतात की तू मला सांगतोय की याला घेऊन जा, पण ज्याला घेऊन जा म्हणतोय तो कुठे आहे, त्या रामाला बोलवा. आता रामाला बोलवा म्हटल्यावर ते सगळेजण रामाला बोलवायला म्हणून निश्चित झालं, ठरलं, रामाला बोलवून घेऊन आले. आणि रामाला बघितलं तर राम अगदी निरुत्साही आहे. रामांच्या चेहऱ्यावर कुठलाही उत्साह नाही, जो अगदी उत्साहाने नेहमी राहणारा राम, चैतन्य प्रसन्न असा असलेला राम एकदम निरुत्साही आहे. जसे त्याला आपण काय म्हणतो त्याला आपल्याला नैराश्य येतो तशा पद्धतीने रामांना नैराश्य आलं. आणि त्यांनी म्हटलं अरे अशा रामाला तुम्ही नेणार आहे का, जो विश्वामित्राला विचारला अशा रामाला तुम्ही नेणार आहे का. ते म्हणाले असं रामाचं काय झालं, तर आम्हाला काही प्रश्न विचारला. राम सांगितलं तुला रामा अलीकडे तुला काय झालं रे बाबा. त्यांनी सांगितलं की मला अरे या ते म्हणतात आहे की ही कर्माची कटकट मनुष्याला फार त्रास देते, ही कर्म मला नकोच आहे. ज्याप्रमाणे अर्जुनाला जेव्हा त्यांनी सांगितलं तर मी काय करू, मला हे काहीही करायचं नाही आहे, शस्त्र सोडून दिले होते, आणि तेव्हा जेव्हा कृष्णाने त्याला ती भगवद्गीता पूर्ण सांगितली, आणि मग तेव्हा सगळ्यानंतर नष्टो मोहा स्मृती लब्धा तत्प्रसादान्मय अच्युत स्थितोस्मी गत संध्या करिष्ये वचनं तव, तू म्हणशील तसं वचन करायला तयार आहे. अगदी अशीच अवस्था रामाची सुद्धा इथे झालेली. आणि राम म्हणाले की मला जायचं नाही, मला काय करायचंय, दुष्टांना मारून काय करायचंय, हे सगळं बघितलं. ही कर्माची
निरंतर दुःख तयार होतं. हे असं म्हटल्यानंतर यांनी सांगितलं की याचं आता हे मन परिवर्तन करणं खूप आवश्यक आहे. आणि मग योग वसिष्ठ या ग्रंथाची इथे निर्मिती झाली. वसिष्ठ ऋषींनी जो काही योग यांना सांगितलेला आहे की तू रामा आता या कर्मासाठी प्रवृत्त हो, हे कर्म तू तुलाच केलेलं पाहिजे. आणि हे या कर्म करताना हा संसार तरून जाण्याची युक्ती म्हणजेच योग आहे. योग म्हणजे दुसरा काही नाही, तर योग करायचे. योग वासिष्ठामध्ये संसार तरुण युक्ती योग इति विधीयते. हा योग म्हणजे काही दुसरं नसतं. आपण योग म्हणजे काय म्हणतो की योगा करायचं, आसनं करायची, प्राणायाम करायचा, प्रत्याहार करायचा, असं म्हणजे योग नाही. संसारामध्ये तरुण जाण्याची जी युक्ती असेल, ज्या पद्धतीने तुम्ही संसार करा त्याला योग म्हटलेला आहे. मग ह्या संसार करायचा कसा, याच्यासाठी म्हणून विचार केलाय. संसार करायचं कसं आहे, जायचं म्हणजे तरण करायचं म्हणजे जायचं कुठेतरी जायचं का, तरुण जायचं म्हणजे नेमकं काय करायचं. मग तिथे समर्थ त्यांनी सांगितलेलं आहे की संसार दीर्घ रोगस्य सुविचारम औषधम. काय आहे, संसार हा दीर्घ रोग आहे आणि याचा जर औषध कोणतं आहे तर सुविचारम औषध. याच्यावर सुविचार औषध आहे. संसार त्याग न करता प्रपंचोपाधी न सांडता जनामध्ये सार्थकता विचारायची समर्थांचं वाक्य आहे. समर्थांनी हेच सांगितलं की जे योग वासिष्ठामध्ये सांगितलंय त्याची ही एक ओवी म्हणाव्यासारखं करतात. ते म्हणतात सुविचार औषध. आणि ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की मला दोन प्रकारचे लोक असतात की एक दोन विषय या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, तर त्यांचे दोन प्रकारचे लोक या ग्रंथाचे लोक या ग्रंथाचे अधिकारी. एक तर ज्यांना काहीही कळत नाही त्यांनी हा ग्रंथ हातात घ्यावा आणि त्यांना काही कळणार नाही म्हणून कळतही नाही आणि वाचलेलंही कळत नाही. दुसरा विषय की ज्याला सगळं कळतं पण त्यालाही तो अधिकारी नाही, कारण त्याला कळतं माहिती असतं पण तो काही तसा वळत नाही. मग निदान ज्याला थोडस वाटतं की मी हे काहीतरी करावं, मुमुक्षु जो म्हणतो आपण, त्या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे तर मुमुक्षु आहे. आणि तो त्यांनी हा ग्रंथ वाचावा आणि तो करावा. मग या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर त्यांनी सांगितलंय की हा संसाराचं तारण कसं करावं, आपल्या स्वतःचा विचार कसा करावा. को हम कस्यच संसारो विवेकन विलीयने. मी कोण आहे याचा विचार करावा, स्वतःची ओळख करून घ्यावी, हेच खरं ज्ञान आहे. आणि पहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. मी कोण आहे याचा विचार केला ना तर आपल्याला सगळ्यात शेवटी जाणवते की हा सुटणाराच प्रश्न नाही, मी कोण आहे. विवेक येणं विलय. आपण जेव्हा विवेक करतो तो हळूहळू तो सुटायला लागतो. आणि हे सगळं सांगता सांगता त्यांनी सांगितलं चित्ताचा उदय. तुला जे चित्तामध्ये जे दुःख दिसतंय ते चित्ताचा उदय कशात होतो, संसाराचा उदय चित्तामधूनच सुरुवात होतो. आणि या चित्ताचा लय केला की संसाराचा लय सुद्धा होईल. असं सगळं सांगून त्यांनी मग काय करायचं याच्यामध्ये, मला जर या परत संसारात यायचं आहे, या संसाराचं वागायचं आहे तर मग 3-4 गोष्टी तू कर. एक सत्संग कर. सत्संग म्हणजे आपल्याला माहिती आहे की रोज चांगल्या लोकांचा संग करायचा. दुसरा वासनांचा त्याग कर. वासनांचा त्याग करायला सांगितला. तिसरा सांगितलाय की तुझं काय करतो. तिसरा मुद्दा अध्यात्मशास्त्र विचारण कर. आणि चौथं सांगितलंय की प्राणस्पंद निरोधश्च इति उपाय मनसज. प्राणस्पंदांचा निरोध करायचा. आपला श्वास अत्यंत सावकाश चालेल अशा पद्धतीचा प्राण सुरू ठेवायचे. आणि हे सगळे चारही प्रकार झाले की मग लक्षात येतं की तुला जे कर्म करणार आहे त्या कर्माचा तुला काहीही त्रास होणार नाही. अरे तू हे संसार दुःख म्हणून नको. समचित्त ठेवलं, समत्व चित्तामध्ये समत्व ठेवला की तुला तुझे रूप चित्ती राहो मुखे तुझे नाम, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम. शेवटी कर्म करणं हेच महत्वाचं. आता आपण इतक्या गुरु शिष्यांच्या जोड्या बघतो. एखाद्या गुरु शिष्याच्या जोड्यांपैकी कोणी करतात, जसं आता सावतामाळी आहे. सावतामाळ्यांसाठी विठ्ठल धावून गेले. कशासाठी, त्यांच्या मळ्यामध्ये गेले. जेनाबाईंसाठी विठ्ठल धावून आले. कुठे दळणकांड करताना, पण धुणी धुताना. म्हणजे प्रत्येक जण नामा पुंडलिकासाठी येतो. जेव्हा आई वडिलांची सेवा करतो तेव्हा पुंडलिकासाठी विठ्ठल धावून आले. रामराय सुद्धा कल्याण त्यांचा शिष्य होता, पण कल्याणासाठी ते धावून केव्हा आले, जेव्हा कल्याण सतत कर्मरत आहे. म्हणजे कर्मरत असलेल्या माणसाचा तुला तू कर्मरत राहा म्हणजेच तुला याचा फायदा होणार. आणि हा सगळा जो उपदेश आहे हा उपदेश त्यांनी ऐकला आणि त्यांनी सांगितलंय, शेवटी सांगितलंय रामा तू काय कर तर अंतस्त्यागी बहिर संगी डोके विहर राघव. तू अंतकरणातून सगळ्या गोष्टीचा त्याग कर. बहिसंगी लोकांमध्ये सगळ्यांमध्ये संग राहायचा, सगळ्यांमध्ये उत्तम बोलायचं, खायचं प्यायचं, सगळं मजा करायची, आनंद करायचा. लोके विहर राघव.
लोक यामध्ये तू लोकांमध्ये विहार कर आणि तोच तुझ्यासाठी खरं सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे. आणि इथून रामाचं चरित्र खऱ्या अर्थाने सुरू होऊन जातो. राम पुढे विश्वामित्रांसोबत जातात, विश्वामित्रांसोबत जाऊन तिथे त्यांच्याशी पुढे आपल्याला बघितलं की सीतामाईची भेट होते. सगळं सगळं पुढचे प्रसंग आपल्याला आठवून येतात. असा हा सुंदर प्रसंग आहे रामाच्या जीवनातला, जो योग वासिष्ठीच्या रूपाने आपल्या ग्रंथाच्या रूपाने इथे निर्माण झालेला आहे. छान बोललात अंजलीजी. हम्म. अमरक्षेमध्ये अनेक श्लोक आहेत, तर हो. यातला तुमचा आवडता श्लोक कोणता? रामरक्षेतला सगळे श्लोक तर आपल्याला माहिती आहे की कसे सुंदर सुंदर श्लोक आहे याच्यामध्ये. आणि यामधला रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभियता निशाचर चिमू रामाय तस्मै रामानास्ति परायणम परतरम रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तले सदा भवतु मे भो राम मामतर. हा सगळ्यात सुंदर श्लोक म्हणण्यापेक्षा हा माझा आवडता श्लोक आहे. तसेच रामाचे सगळे श्लोक सुंदरच आहे. रामरक्षा मुळात आता हापूस आंब्याचे दिवस आहे, हापूस आंब्यासारखा आहे. सगळीकडे कोणताही श्लोक घ्या, अगदी माता रामो मत पिता राम खरंच. म्हटलं तरी सुद्धा चालतोय. कारण कसं आहे, हा सगळा श्लोक हे एक एक आपल्या हृदयाला जोड. याच्यातले मला एक नेहमीच गंमत वाटते. माता रामो मत पिता, अगदी संसारिक माणसासाठी हा श्लोक बघा किती छान आहे. अगदी हम्म. तो आपल्याला समर्पणाची वृत्ती दाखवतो. तू माझा आहे बाबा, तुझ्याशिवाय मला कोणीच नाहीये. सर्वस्वम रामचंद्र दयाल नांद्यम जय, तुझ्याशिवाय मी काहीही जाणत नाही असा तो आहे. काहीच नाही. आणि खरंच. साधक झाल्यानंतर तो श्लोक कसा होऊन जातो, रामो राजमणी सदा विजय. हा कसा आहे, विजय करणारा राम आहे. रामम हम्म. रमेशम भजे. आणि रामे चित्तले सदा भवतु, माझ्या चित्तामध्ये तुझं सतत अधिष्ठान असू दे. हो राम माझे, हे राम तू माझा उद्धार कर. कारण साधकाला शेवटी उद्धाराची इच्छा असते, मग तो त्या याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. असे रामरक्षातले सुंदर सुंदर स्त्रोत आहे. आपण बघतो की जेव्हा आपण वाढदिवस साजरा करतो, तेव्हा पहिले 4थ्या श्लोकापासून 9व्या श्लोकापर्यंत आपण त्या बाळाच्या हम्म. किंवा जो कोणी ज्याचा वाढदिवस करायचा त्याला आपण शिरोमे राघव पातू पासून सुरू करतो आणि हम्म. 9वा श्लोक जो आहे त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. 9वा श्लोक आहे त्याचा शिरोमे राघव पातू, नंतर जानने सेतू पाहतो. 9वा श्लोक आहे त्याचा जानुनी सेतू तो पादू जंगे देशमुखांतका पादो विभीषण स्थित पातू राम केलं. अगदी माझ्या शिरापासून तर माझ्या पायाच्या नखांपर्यंत तू माझं रक्षण. कारण हम्म. रक्षण करणं, आपण कोणाला तरी शरण गेल्याशिवाय, रक्षण कर म्हटल्याशिवाय कोणी करत नाही. देव सुद्धा तुम्हाला जर हाक मारली तरच धावून येतं, त्याचं तो येणारा नाहीये. येशील बरोबर. पण माझी मी तुझी वाट पाहतो असं नाही होणार, त्याला धाव हाकच मारेल. रामाई किती करुणाष्टकांमध्ये हाक मारलेली आहे हम्म. रामदास स्वामी, तेव्हा त्यांनी एवढी विनवणी केली तेव्हा ते धावून आले. असा हा राम आहे. बरोबर. अंजलीताई, मला प्रत्येक रामभक्ताला म्हणजे भेटणाऱ्या एक प्रश्न आवर्जून विचारावासा वाटतो की 21 जानेवारी 2024 हा दिवस म्हणजे रामललांची प्राणप्रतिष्ठा ज्या हो. दिवशी अयोध्येत झाली, तर तुम्ही अयोध्येला जाऊन आलात का? आणि त्या दिवशी तुमच्या नेमक्या भावना काय होत्या? छान. मी आता त्याला जाऊन आली आणि अरे वा. हा, जाऊन आली आणि खरं सांगते, रेल्वेतून खाली उतरली आणि आणि त्या प्लॅटफॉर्मवर खाली त्या आधी भूमीला नमस्कार केला. तिथे सांगताना ते हम्म. सांगतात की हम्म. रामाच्या अयोध्येचं काहीच तिथे उरलं नाही. पण म्हणतात अहो काही उरलं नसेल तर जमीन तर तीच आहे ना, बरोबर आहे. रजकण तर तेच आहेत ना. बरोबर. कुठेतरी जसं आपण विठ्ठलाच्या पंढरपुरात गेलो की ती रजधूळ आपण घेतो आणि कपाळी लावतो, तसं त्या रामाच्या भूमीवर गेल्यानंतर आधी काय केलं असेल तर डोकं टेकून नमस्कार केला की रामा, हम्म. ह्या भूमीत मी उभी. खूप छान वाटतं. सुंदर केलंय अयोध्या, एकदम फार सुंदर. अगदी त्याच्या प्रत्येक घरावर आपण एखादं निमंत्रण द्यावं, असं कार्ड छापावं, तसे प्रत्येक घरावर नावं लिहिलेली आहेत. प्रत्येक म्हणजे समजा किराणा स्टोअर असेल तरी त्याच्या निमंत्रण पत्रिका सारखा केलं आणि त्याच्यावर ते किराणा स्टोअरचं नाव आहे, जनरल स्टोअरचं नाव आहे, किंवा मॉल असेल तसे आहे मोठे, प्रत्येकाला एकच नाव आहे. म्हणजे इतकी अरे वा. सुंदर रचना, इतकी सुंदर. या भूती आपण ह्या डोळ्याने बघतो, आपल्यासारखे भाग्यवान आपणच. आपण हम्म. आधीचही बघितलं आहे, पण आता ही जी परिस्थिती बघतोय त्याच्यासारखी आपली भाग्य, खरंच खूप भाग्यवान आहोत. खूप छान दिवस होता 21 जानेवारी 2024. फार मोठी मिरवणूक
मी डोंबिवलीत राहते, पण डोंबिवली सारखं सुंदर शहर मला खरं सांगते खूप आवडलंय मला. इथे आम्ही ज्या भागामध्ये राहते तिथे साधारण 25 बिल्डिंग वगैरे, आणि प्रत्येक बिल्डिंगला 20-20 माळे, असं 25 माळे, एका माळ्यावर 4 जण, म्हणजे एका ह्याच्यात 200 ते 400 कुटुंब राहतात. अशा हम्म. 25 बिल्डिंग आहेत. सगळ्या अशा आहेत की राममय झालं होतं आमचं पूर्ण. अं, अनंतम सिटी, रिजन्सी अनंतम सिटी राममय, सगळं भगवा ध्वज सगळीकडे. आणि काय मिरवणूक काढली तिकडे, रामाची स्थापना झाली आणि इकडे आमच्या मनामध्ये रामाची स्थापना झाली. मोठी मिरवणूक, रामाचा जल्लोष, जसं काही तिथेच आम्ही अयोध्येत असल्यासारखं आम्ही तो उत्सव मनवलाय. आणि अगदी रामाची बरोबर. वेगळीच गोष्ट होती म्हणा. तो खूप, हं. या नीताताई सर्वांगीण अनुभव पुल्लीवार होता. म्हणून भजनानंदा म्हणून एक ग्रुप आहे, हां. त्याच्या नीताताई पुल्लीवार म्हणून खूप छान सोज्वळ स्त्री आहे त्या, हरिभक्त परायण आहे. त्यांनी एक गीत लिहिलेलं आहे आणि त्यांच्याच मुलीने ते गायलेलं आहे. अच्छा. त्यांनी ते लिहिलंय की तू ये श्रीरामा तव राज मंदिरी, हम्म. शतके 5 गेली वनवासी तू सख्या रे, ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरी. असं छान सुंदर त्याचं वा. वर्णन केले आहे. ही इंद हम्म. भू तुझी रे, राजा तू या भूमीचा, वनवासी भाडी लीला दुष्टांनी छळून जायचा, परी आज स्वागताला आतुर दास सारे, ये तू ये श्रीरामा तव राज. वा. खूप आधी त्यांनी लिहिलंय त्याच्या स्वागतासाठी म्हणून. आणि तेच आज झाल्यानंतर आपल्याला त्याचा आनंद दिसतो की आता जोपर्यंत इथे जान्हवी आहे, जोपर्यंत इथे ही यमुना वाहते, तोपर्यंत तुझं इथे वास्तव्य कायम राहतं. असं अरे वा. रामाचे ते अयोध्येचे सुंदर क्षण छान वाटतं वा. एकदम. हं. अगदी बरोबर. मग आज जसं तुम्ही म्हणालात की रामाने म्हणजे राम आत्ताच बोललात की राम वनवासात गेले किंवा बाळी वनवास लिहिला. हम्म. मला असं वाटतं की विश्वामित्रांबरोबर जेव्हा राम लक्ष्मण गेले त्यावेळेला फक्त त्राटिकेला मारण्याचा विश्वामित्रांचा उद्देश नव्हता. बरोबर. त्यांना दाखवून द्यायचं होतं की अख्खं वन या राक्षसांमुळे कसं त्रस्त झालेलं आहे, आणि ते बरोबर. सर्व रामाने पाहिलं होतं. आता हम्म. ही वास्तविक या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण राम राजा होते, म्हणजे अयोध्येचा राज्यकारभार ते अगदी उत्कृष्टपणे पाहू शकत होते, किंबहुना राज्याभिषेक न होताही ते पाहत होते. हम्म. बाकी आपल्याला कैकय याच्याकडे जायचं नाहीये. पण तरीही मनात आणलं असतं तर अयोध्येची सैनिक घेऊन त्यांना जाता आलं असतं ना. पण रामाला असं करायचं नव्हतं. रामाला तिथले जे हीन दीन स्वतःला समजणारे, म्हणजे खरोखरच दीन होते का नाही, हम्म. तरी चांगले लोक होते. म्हणजे त्यांच्यामध्ये शक्ती होती पण त्याची त्यांना जाणीव नव्हती. तर या स्वत्व ज्यांनी गमावलं आहे, आपल्याला शक्ती असूनही आपण शक्तीहीन झालो असं वाटणारे हे जे वनवासी शेकडो हजारो, राम सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आपण बघतोय की रामाचा जो मुक्कामाचं ठिकाण आहे ते सतत बदलत आहे. हम्म. मजल दरबजल करत करत शेवटी ज्या वेळेला ते रावणापर्यंत म्हणजे लढाईची वेळ येते तोपर्यंत फार मोठा जमाव त्यांचा तिथे निर्माण झालेला आहे. तर हा रणकर्कश राम राम तुम्हाला जास्त आवडतो, भरताग्रज राम राम आवडतो, कुठला कुठला राम जेव्हा सर्वात जास्त असुरांचा नाश करायचा तेव्हा खूप आवडला? रणकर्कशच रामच पाहिजे. तो रणकंदन करणारा रामच पाहिजे. कारण जेव्हा असुरांचं तुम्हाला नायनाट करायचं तिथे तुम्हाला सौम्य सोज्वळ राम कामाचा नाही. बरोबर. शस्त्र हातात आले, एकही रामाचा फोटो असा नाही की ज्याच्यात शस्त्र नाही. धनुष्य बाण धनुर्धारी रामच हवा असतो. हा जो कोणासाठी, हा संन्यासी लोकांसाठी आहे, ज्यांनी आता सगळं आयुष्य संपवलेलं आहे आणि आता त्यांना फक्त स्वतःचे साधायचे आहे, आत्ममोक्ष साधायचा आहे, त्यांच्यासाठी ठीक आहे रामाने तसं. पण आज जर जीवनात जगायचं असेल तर धर्माचं रक्षण करण्यासाठी, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी रामाने आहे, झाले. ऐसे जाणून राम भक्ती करता ऐश्वर्य लाभले, आता धर्मसख्या तुझ्या पुढते नम्रत्व असे, इच्छा हो तशी मानसी करसे हा देह तुझा. देह तुमचा. अशी इच्छा असतानाच आपण रामाचं स्मरण केलं पाहिजे. कारण रामाचं स्मरण हे आपल्याला स्वतःच्या संरक्षणासाठी. शेवटी राम राम कोण आहे, आत्मारामच आपला आहे. जेव्हा राम जरी सगुण रूपामध्ये असला, अगदी कुठपर्यंत अयोध्याकांड झालं हे, पण जेव्हा अरण्यकांड उत्तरकांडाकडे येतो, उत्तराखंडाकडे आल्यानंतर वाल्मिकीचा राम सुद्धा निर्गुण राम होऊन जातो.
हम्म. सगळेजण त्याला म्हणतात की तू रावणाचा वध केलास रामा, तू स्वतः विष्णू आहे, विष्णू आहे, विष्णू आहे. त्याने सांगितलं ना, मी विष्णू नाही, मी दशरथात्मजच आहे. मी दशरथात्मज ना, मला मानव रूपातच राहू द्या तुम्ही. तुमच्यासारखं मला राहायचंय, तुमच्या सोबत राहायचंय. तर मला तुमचे गुण मला म्हणजे उद्या त्याला माहित होतं की जेव्हा माझा गुण तुम्ही घेवाल, तर हा तर काही देवच होता. आपण कसं बरोबर. म्हणतात मुलं कृष्ण देवता म्हणून करत होता. असं हम्म. नाही आहे. रामाने हे आदर्श घालून दिला आपल्याला. तो आहे तो तसा, तो राम आपल्याला तसाच हवाय. हम्म. रणकंदन करणारा जर असा असेल असुरांचा. पण एरवी तर शांततेचं प्रतीक आहे राम. रामाचं आणखी काय म्हणतात. खरंय. असं विजित सुंदर राम एकदम आहे. छान. हा, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राम हे परिस्थितीनुसार त्यांनी त्यांची रूपं बदलत गेलेली आहेत ते. म्हणजे नक्की. ते अगदी कधीतरी चंद्राप्रमाणे शीतल असतात, तर हो. कधी ते रणकर्कश रूपात सुद्धा आपल्याला भेटतात, दिसतात. खरं म्हणजे आपण तुमची आज जी तुमच्याशी बोलण्याचं आजचं औचित्य आहे ते रामनवरात्राचं तर आहेच आहे. त्याचबरोबर जनमंगल यशस्विनी या व्यासपीठावरून आपला हा संवाद सुरू आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीची यशाची व्याख्या निश्चितच वेगवेगळी आहे. आणि तशीच तुमची यशाची व्याख्या काय, ते मला या प्रसंगी जाणून घ्यायला आवडेल. मी माझ्या आयुष्यातले जे जे प्रसंग आले, त्या त्या प्रसंगानंतर चालत गेलीये फक्त. अच्छा. यशाच्या व्याख्येसाठी म्हणून मी जसं माझ्या समोर येत गेलं, समजा संधी आली तर ते संधी आपण ती संधी टाळायची नाही, ती करायची पूर्ण. हम्म. पण त्याच्यासाठी ओढाताणी करायची. ही जर मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. मला हम्म. जसं जसं आयुष्य माझं वाहत गेलं, त्या वाहाच्या प्रवाहात मी वाहत गेलेले. आणि हम्म. तेच माझ्यासाठी यशच आहे. नाहीतर वा. मेरिट स्टुडंट आहे म्हणून इकडे जाईल, तिकडे स्टुडंट आहे हम्म. म्हणून मी हे करेन. हम्म. हे मला मला विहित कर्म मी नित्य करावे आस हम्म. नसोची. वा. निरीच्छ मानस तरी असावी उल्हासित वृत्ती. तुझ्या पदांचे कर्म ठरावे हीच माझी प्रीती. परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी न्यावी मती. माझी माझी मती. मती अशी न्यावी की तू मलाच माझं सगळं विहित कर्म, प्रत्येक कर्म माझं चांगलं झालं पाहिजे, याच्यावर मी मात्र कटाक्षाने भार देते. आणि वा. माझ्या मते हीच यशस्वाची व्याख्या माझी असेल. कारण वा. आपलं कर्म उत्तम केलं ना की त्यात आपण यशस्वी होतोच. खरंय. अंजलीताई, तुम्हाला आणखीन एक मला म्हणजे इथे एक छोटीशी तुमची परीक्षा घेतली तर चालेल का, आम्ही दोघींनी चला, मिळून? घ्या घ्या घ्या. घ्या कारण घ्या. तुम्ही जी मेरे यशाची तुम्ही व्याख्या मेरिट स्टुडंटची परीक्षा घेताय. हो, हो, हो. म्हणूनच घेते आहे. मला घे जेव्हा घे. खात्री आहे की हे विद्यार्थी मेरिटमध्येच कायम पास होत राहणार आहेत. नाही, असं नाही, कधी कधी नापास पण होऊ शकतो बरं. नाही, कारण तुम्ही आणि आत्ता जी बरं पास झाले तर सरप्राईज गिफ्ट द्याल हं? येस, हो, बरोबर. बिलकुल नक्की. आणि मला तुम्हाला आणखीन हे म्हणायचं आहे की तुम्ही आत्ता जी तुमची यशाची व्याख्या सांगितलीत, त्यावरून मला जी एक ओळ आठवली एका गीतातली, ती म्हणजे साधना करती चले. किंवा किंवा तुमची यशाची व्याख्या जर मला स्वतःला लक्षात ठेवायची असेल, तर एका शब्दात ती चरई वेती अशी आहे की चलते रहो, आगे बढ़ते रहो. तर म्हणजे चलते खरं रहो, म्हणजे चलते रहो बस. हा मी फारच मोठा धाडस करते आहे की एका गोल्ड मेडलिस्ट स्टुडंटची एक छोटीशी परीक्षा, पण हरकत नाही ताई म्हणून. तर पटापट तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत, कारण रॅपिड फायर राऊंडला आपण पोचलेलो आहोत. आणि बरं. पहिला प्रश्न, तुमच्या मते रामायणातली खलनायिका कोण? मंथरा की शूर्पणखा? एकदा सॉरी, परत एकदा. माझ्याकडचं तुमच्या हे गेलाय. तुमच्या मते रामायणातली खलनायिका कोण? मंथरा हम्म. की शूर्पणखा? ऐकू आलं तुम्हाला? रामायणातली खलनायिका कोण? मंथरा, शूर्पणखा. अच्छा, मंथरा की शूर्पणखा असं आहे का हा, ते? हा, हा, हा. मला ते नेट माझं जात आहे म्हणून मला अच्छा, ऐकू अच्छा. येत नाही. हा. हा, हा. आता ते येत आहे? मंथराच. मंथरा. मंथराच. ओके. जास्त आवडीचं काय, रामायण की महाभारत? ते म्हणजे खूपच झालं ना. एक एक जीवन जगवतो, तुम्हाला एक आदर्श सांगतोय आणि एक व्यवहार एक शिकवताय. एका शब्दात उत्तर हवंय. आपले मार्क्स कटतील. रामायण, रामायण. ओके. पण माझा कृष्ण आवडतोय. रामायण हो, असलं तरी कृष्ण माझा प्रिय अर्थात, आहे. अर्थात.
कुणाची भक्ती श्रेष्ठ, जटायू की शबरी? शबरीची. आधी कुठे जायला आवडेल? खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं होतं थोड्या वेळापूर्वी. अयोध्या की मथुरा? अयोध्येला जाऊन आली त्याच्यामुळे मथुरेला जाईन आता. जास्त जवळचं काय, दासबोध की मनोबोध? मनोबोध. रामाखेरीज रामायणातील कोणत्या पात्राला भेटायला आवडेल? भरत. वा. आता हा प्रश्न पुन्हा असाच आहे की करुणाष्टक की कल्याणकरी रामराया? करुणाष्टक. कल्याणकरी रामरायापेक्षा करुणाष्टक केव्हाही चांगली, कारण ती अशी मनाला एक उभारी देतात. आपल्या मनात कितीही आपण साधक असलो तरी प्रापंचिक असलो आणि कुठेतरी मनाची तळमळ झाली की ती करुणाष्टक आधार देतात. वा. काय महत्वाचं, कोमल वाचा की विमल करणी? कोमल वाचा. विमल करणी दोन्ही पण आहे ग. बर. सज्जन मैत्री की तुझी आवडी? तुझी आवडी. अधिक प्रिय कोण, रामलला की प्रभू श्री रामचंद्र? रामलला. वा. मला वाटतं वैष्णवीजींच्या चेहऱ्यावर आज या परीक्षेचा आज तुम्ही निकाल, डिस्टिंक्शन. हा निकाल दिसतोय. आणि जसं वैष्णवीजींनी म्हटलं होतं की या पास झाल्या जर का नीट, तर यांना एक सरप्राईज गिफ्ट द्यायचं. तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे दाखवा आणि ते आम्हाला. मी आता तुम्हाला दाखवते. ते सरप्राईज आहे हे, जनमंगल यशस्विनी म्हणून या कार्यक्रमाद्वारे तुम्हाला, तुम्ही जी निरूपण सेवा दिलेली आहे इतके दिवस साप्ताहिक जनमंगलला, त्यासाठी निरूपण सम्राज्ञी या पुरस्काराने आम्ही सन्मानित करीत आहोत. आणि धन्यवाद. हे प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला पर्सनलीही पाठवू आणि जेव्हा केव्हा आपलं पुढे अधिवेशन होईल तेव्हा हे प्रमाणपत्र तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात दिल्या जाईल. तर धन्यवाद अंजलीताई, धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या निस्पृह आणि निस्वार्थ सेवेसाठी संपूर्ण जनमंगल परिवार तुमचा खूप खूप मनापासून ऋणी आहे. त्याचबरोबर माझ्याजवळ आणखीन एक असं छानशी गोष्ट आहे जी बघून तुम्हाला पुन्हा खूप हुरूप येईल आणि मला खात्री आहे की तुम्ही पुन्हा काहीतरी नवीन सुरू कराल, जसं आपण बोललो होतो त्या दिवशी. तर ती म्हणजे तुमच्या एका प्रवचनातला हा फोटो, की बघा तुम्ही किती तल्लीन होऊन हे प्रवचन द्यायचात. 265 प्रवचनं देणं यासारखं दुसरं आणखीन मोठं यश काय असणार. तर याबद्दलही तुमचं खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. आणि स्वतःचाच हा फोटो पाहून तुम्ही पुन्हा एकदा मला खात्री आहे की कुठला तरी नवीन उपक्रम सुरू कराल आणि कार्यक्रमाला शेवटाकडे नेण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय वैष्णवीजींना. धन्यवाद. अंजली ताईंचं मनपूर्वक अभिनंदन. त्यांची निरूपणं सदैव सर्वांच्या स्मरणात राहतील आणि जे लोक जनमंगलला त्यावेळी जोडले गेले नव्हते, नंतर जॉईन झाले, त्यांच्यासाठी पण भैरवीजी अधूनमधून लिंक देत असतात समूहामध्ये. तर त्या लिंकवर जाऊन आपण युट्यूबवर ही प्रवचनं केव्हाही बघू शकता. त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनल आहे, त्याची पण लिंक आपल्याला समूहात आणि फेसबुकवर मिळेल. जनमंगलने असे अनेक लोक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जोडले आहेत, ते आमचे आधारस्तंभ माननीय डॉक्टर शिरीष कुलकर्णी सर, साप्ताहिक जनमंगलच्या आणि जनमंगल महाराष्ट्र बीट्स या इंग्लिश नियतकालिकाच्या मुख्य संपादक आदरणीय ॲडव्होकेट वर्षाजी माडगुळकर, या दोघांमुळेच आमचे कार्यक्रम हे एवढे व्यवस्थितपणे होऊ शकतात. त्यांचं सतत प्रोत्साहन अशा लहान मोठ्या कार्यक्रमांना असतं. मला आठवतं की ज्या वेळेला अंजलीताईंची प्रवचनं सुरू झाली होती, त्यावेळेला सरांनी अनेकदा त्यांच्या प्रवचनाचं अगदी भरभरून कौतुक केलं होतं. खरंच आहे. आणि हो हो. हे लोक आमच्या बरोबर, म्हणजे आपल्या बरोबर आपण सर्व एकत्र आहोत. कारण आता अंजलीजी पण जनमंगलचा एक अविभाज्य आणि प्रमुख भाग आहेत, संपादक आहेत. तर असे लोक
जोडले गेले. त्यामुळे सरांचे आणि मॅडमचे मनापासून आभार. याचबरोबर जे श्रोते आम्हाला प्रत्येक कार्यक्रमासाठी मिळतात. कधी कधी लोक म्हणतात की तुम्ही सारखे कार्यक्रम घेत असता, पण लोकांना पण सारखे कार्यक्रम बघावेसे वाटतात. ही पण एक जमेची बाजू आहे. तर लहान मुलांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक श्रोते आमचे कार्यक्रम आवर्जून बघतात. त्या सर्वांना मनपूर्वक अभिवादन. या सर्व कार्यक्रमाचं नियोजन, तंत्रनिर्देशन म्हणजे फेसबुकवर लाईव्ह नेणं, अशी सगळी कामं आपल्यासोबत असलेल्या भैरवीजी करतात. त्याबद्दल त्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि अशा अनेक लोकांना समूहात जोडण्यात ज्यांचा सक्रिय सहभाग आहे, त्या श्रेयाजी सरनाईक यांचं सुद्धा मनपूर्वक आभार. साप्ताहिक जनमंगल आणि जनमंगल महाराष्ट्र बीट्सच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून थँक्यू. धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद.